नमस्कार पब्लिक, कसे काय? मार्बल फॅन भी हो. तुम्हाला ह्याचा पुढचा व्लॉग हा नागपंचमीचा मिळणार आहे. काय मस्त ना, मी एकदम मस्त. सो आपले व्लॉग इतके दिवस काय येत नव्हते हे तुम्हाला लास्ट व्लॉग मध्ये कळलेलं आहे. सो तसंच आता माझी तब्येत एकदम मस्त आहे, राया एकदम हेल्दी आहे, आई बाबा एकदम आनंदी आहे आणि दुर्गेश एकदम झकास आहे. सो तुम्हाला सगळ्यात पहिले गुड न्यूज द्यायची आहे. इथे उल्हास बाबांना खोकला पण येतोय, पण ठीक आहे, ते लवकरच बरं. पण त्याच्यावर तुम्हाला एक मला बातमी द्यायची आहे की घाबरू नका, तशी काही बातमी नाही आहे, पण गुड न्यूजच आहे की दुर्गेशला नॅशनल इन्फ्लुएन्सरचा अवॉर्ड मिळाला आहे, तोही गोव्यात. सो त्याचा एक व्हिडिओ मी ते शेअर करते. काही कारणामुळे आम्ही तिथे जाऊ शकलो नव्हतो, पण तो तिथे गेला होता, त्यांनी तो अवॉर्ड अटेंड केला होता. सो त्याचा व्हिडिओ मी ते टाकते. सगळ्यांनी त्याला कॉंग्रॅच्युलेट करा आणि तुमचा असाच आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर कायम राहू दे, तुमचा सगळ्यांचा असाच सपोर्ट आमच्यावर राहू दे, कारण जी काही प्रगती आमची होती आहे ती फक्त तुमच्या प्रत्येकाच्या सबस्क्रायबर आणि फॉलोविंगमुळे आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटलाय. आगे जा. Vivo X200 Pro हो जाएगा तो जरा फोन दिखाना कैसा है. ये बाइकर लगते ही है ना, लाइक भूषण से हनी सिंह मखना वाला हनी सिंह है. भाई सिंधुदुर्ग से हूँ. जितने भी बाइकर्स हैं बाइकर में लीडर हूँ और मूवीज में भी काम किया है. बाइकर वालों को सैल्यूट है भाई. अभी रिसेंटली आने वाली है रत्ता दल्ला करके, एक रोल है मेरा. थैंक यू सो मच. कॉन्ग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. मार्बल फॅन भी हो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्याच्यासाठी थँक्यू. सो आज आम्ही कुठे चाललोय? आज आमची कुलदेवी आहे म्हाळसाई. कुठे आहे? मांजरेला, गोव्यात. तर तिथे परडी बदलायचा कार्यक्रम असतो, जो दर श्रावणी पहिल्या सोमवारी असतो. सो तिथे आम्ही चाललो आहे. तो कार्यक्रम काय आहे, कसा आहे हे तुम्हाला सविस्तर मी तिथे गेल्यावर दाखवीन आणि त्याच्या मागची काय कहाणी आहे ती सुद्धा तुम्हाला आई सविस्तर सांगेल. सो चला आमच्यासोबत ह्या एका गोड आणि सुंदर प्रवासात सामील व्हा. चला. फायनली आम्ही आता मंदिरात पोचलो आहे आणि आता पार्किंगसाठी जागा बघतोय. सो बघूया पुढे काय होतं ते. चालू करायला सांगितलंय का? सो फायनली आमचं दर्शन झालं आहे. तुम्हालाही मी दाखवलं. अजून परडी बदललेली नाही आहे, पण बदलायचा कार्यक्रम सुरू होणार तेव्हा मी तुम्हाला दाखवते की त्याच्यात काय असतं. पण आता आम्ही ते ब्रेकफास्ट करायला आलो आहे. मंदिराच्या इथेच ब्रेकफास्ट असतो आणि नंतर महाप्रसाद असतो. सो आता आम्ही सगळे ब्रेकफास्ट करू. बऱ्याचशा लोकांचा ब्रेकफास्ट झालेला आहे, काही लोक आता ब्रेकफास्ट करायला आलेत. सो बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे आणि स्टे ट्यून. लेट्स सी पुढे आपल्याला काय 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 बघायला मिळते. डीचा हा लुक आहे, आईचा हा लुक आहे. आईची साडी मस्त आहे आणि तिथे आहे बाबा.
आम्ही देवीच्या दर्शनाने सगळं घेऊन आलेले आहोत. सो रात्रीचे आता 10:30 होत आहेत. मी त्याच्यानंतर काही फार शूट नाही केलं कारण रायाही थकला होता, आई बाबाही थकले होते. सो थोडं आम्ही आमचं गप्पा मारत होतो आणि पुढे काय करायचं आहे, कसं करायचं ते सगळं डिस्कशन सुरू होतं. सो ओव्हरऑल असा आमचा हा आजचा दिवस गेला. परत नागपंचमी येते, त्याची तयारी करायची. तुम्हाला ह्याचा पुढचा व्लॉग हा नागपंचमीचा मिळणार आहे. सो त्या नागपंचमीची सुद्धा तयारी करायची आहे. ते सगळं तोंडावर होतं, ते आईला बघायचं होतं. सो ह्या सगळ्यामुळे नंतर मी काय फार पुढे शूट नाही केलं. सो मी थोडक्यात तुम्हाला सांगते की पळडी बदलणं म्हणजे काय असतं. बघा, एक्झॅक्टली काय हे मलाही नाही माहिती. तर काही व्ह्यूअर्स ज्यांना हे माहिती आहे त्यांनी कृपया कमेंट करून मला नक्की सांगा की ते काय असतं. पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. देवीच्या मूर्तीसमोर तुम्हाला एक बास्केट दिसत होतं, पळडी दिसत होती. ती दरवर्षी श्रावणाचा पहिल्या सोमवारी बदलली जाते. त्याच्यात देवीची एक मूर्ती असते आणि देवीला नैवेद्य म्हणजे प्रसाद त्याच्यात असतो, जेवण असतं, भात असेल किंवा जे काही असेल ते त्याच्यात असतं आणि ती पळडी पुन्हा देवीच्या समोर ठेवली जाते. त्याच्यात असं काय काय असतं एक्झॅक्टली हे मला अजूनपर्यंत माहिती नाही. पुढच्या वर्षी मी नक्की प्रयत्न करीन तिकडच्या गुरुजींशी बोलून हा व्हिडिओ काढायचा, कारण आज व्हिडिओ शूट करायचा की नाही हे माझं फिक्स नव्हतं. त्याच्यामुळे मी काहीच प्लॅन करून गेली नव्हती. थोडक्यात मी तो व्हिडिओ शूट करायचं हे आयत्या वेळी ठरवलं. सो नेक्स्ट इयर 110% तिकडच्या गुरुजींशी मी तुम्हाला त्यांचा एक इंटरव्ह्यू घेऊन टाकीन की नक्की काय असतं. पण जेवढं मला माहिती आहे म्हणजे आईबाबांनी मला सांगितलं आहे त्या हिशोबाने त्या पळडीत देवीची मूर्ती आहे आणि त्याच्यात काही देवीसाठी जेवण असतं जे ह्या वर्षी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी ठेवलं जातं आणि ते पुन्हा पुढच्या वर्षी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी बदललं जातं. सो हा एक मेन कार्यक्रम आमच्या कुलदेवीचा असतो. अशा प्रकारे आजचा हा दिवस साजरा करतात. त्यानंतर तिथे जेवण असतं, महाप्रसाद असतो आणि ब्रेकफास्टही असतो. जी लोक लवकर जातात तुम्ही पाहिलं, आम्ही ब्रेकफास्ट घेतला, आम्ही महाप्रसाद घेतला नाही कारण राया इरिटेट झाला होता गरमीमुळे. सो आम्ही लवकरात लवकर निघालो. सो अशा प्रकारे आजचा आमचा दिवस खूप सुंदर गेला, खूप छान वाटलं. सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायचं आहे. आणि गाईज प्लीज मला नक्की सांगा की तुम्हाला माझे कशा प्रकारचे व्लॉग्स बघायला आवडणार आहेत. ट्रॅव्हल व्लॉग्स बघायचे आहेत, तुम्हाला फूड रेसिपीज बघायचे आहेत, तुम्हाला DIY हॅक्स बघायचे आहेत की अजून माझ्या व्लॉग्समध्ये मी कुठचे बदल करू, काय मी प्रगती करू, काय चेंजेस केले पाहिजे हेही मला तुम्ही नक्की सांगा. सो चला मग पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.